नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मंडळी, कृषी मंत्र्यांनी जो निर्णय आहे, जो म्हणजे पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना याचे पैसे येणार असं म्हटलं होतं, तर त्या अनुषंगाने पीक विमा हा आलेला आहे का, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊ. सर्वांना माहिती आहे, आतापर्यंत सुद्धा आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो 17,500 रुपये हेक्टरी देणार होतं सरकार, त्या संदर्भात अद्यापही सरकारच्या माध्यमातून कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. अखेरचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 8वा हप्ता आहे, तो 8वा हप्ता देण्यात आला, पण शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे, हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा मित्रांनो. आणि मंडळी, लक्षात घ्या, पीक विमा हा आता येणार होता अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई म्हणून. सर्वांना माहिती आहे की 17,500 रुपयाचा जो पीक विमा आहे, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकंदरीत पाहिलं तर 17,500 रुपये हा जी रक्कम आहे, अत्यंत महत्त्वाची रक्कम आहे. कारण की ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी येणार होती. सर्वांना माहिती आहे, सर्वांनी GR सुद्धा बघितला होता. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये जे विहीर पड झाली असेल त्यासाठी सुद्धा जो पैसे आहेत ते असतील, किंवा खडून गेले तर त्याचे तर आलेलेच आहेत. ते अतिवृष्टी झाली त्याचे आले बा. पण पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयाचा जो पीक विमा आहे, तो अद्यापही शेतकऱ्यांच्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही. तो लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावा अशीच ही मागणी करतो. 17,500 रुपयाचे जे पीक विमा आहे, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. याच व्हिडिओच्या माध्यमातून एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय.